नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झाला आहे, त्यासाठी आपण करणार आहोत प्रसादाचा शिरा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तूप, 1/2 वाटी साखर, थोडीशी केसर, मिक्स ड्रायफ्रूट्स, 1 केळं आणि 10 ते 12 तुळशीची पानं, वेलची आणि जायफळची पूड, 3 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यात पहिल्यांदा रवा भाजून घेऊया हलका। इथे रवा हलका भाजून झालाय, 1/4 वाटी तूप घालते। त्यानंतर हे मिक्स ड्रायफ्रूट्स घालूया। त्यानंतर केळं घालूया। ही सगळी प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे। थोडी तुळशीची पानं घालूया। या मिश्रणामध्ये मी दूध मिक्स केलं आहे, हलक्या हाताने मिक्स करायचं आणि झाकण ठेवून त्या 10 मिनिटं शिजू द्यायचं। मध्येच एकदा झाकण काढून हलवून घ्यायचं। या स्टेजला आता आपल्याला यामध्ये 1/4 वाटी साखर घालायची। मिक्स करून घ्यायचं। खूप सुंदर सुगंध पसरलाय। साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं। दहा ते 12 मिनिटं झाकण ठेवून शिरा शिजवून घ्यायचं। शिऱ्याला बघा मस्त तूप सुटलंय। या स्टेजला आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालूया। केशर दूध, आपला प्रसादाचा शिरा तयार आहे। प्रसादाचा शिरा तयार आहे। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।